टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn chapter number 1, the sentence. मुलांनो, आज आपण ग्रामरचा चॅप्टर नंबर 1 द सेंटेन्सेस पाहणार आहोत. आता सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्स म्हणजे वाक्य. तर ही जी वाक्य आपण लिहितो किंवा बनवतो तर ही कशी बनतात? द सेंटेन्स म्हणजे काय? तर अनेक शब्दांचा असा समूह की ज्यामधून आपल्याला काहीतरी सांगण्यात येतं, आपल्याला काहीतरी कंप्लीट थॉट त्याच्यामधून, एक विचार, कंप्लीट विचार, परिपूर्ण विचार आपल्याला त्याच्यामधून समजतो, त्याला आपण द सेंटेन्स असं म्हणतो. म्हणजे काय? वेगवेगळे शब्द जेव्हा एकत्र येतात आणि आपल्याला त्यामधून काहीतरी सांगतात त्याला आपण सेंटेन्स असं म्हणतो. द सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड एक्सप्रेसिंग अ कंप्लीट थॉट. आता आपल्याला कळलं की सेंटेन्स म्हणजे काय. तर हे जे सेंटेन्स असतात ह्याचे 4 प्रकार असतात. इंग्रजी आपलं जे ग्रामर आहे, इन इंग्लिश ग्रामर देर आर 4 टाइप्स और यू कॅन से काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. ह्याला जे सेंटेन्सेसचे प्रकार आहेत त्याला काइंड्स असंही म्हटलं जातं किंवा टाईप्स असंही म्हटलं जातं. तर ते कोणते हे आपण पाहूया आता. देर आर 4 काइंड्स और टाइप्स ऑफ सेंटेन्सेस: डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स इज ऑल्सो नोन ॲज असरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर ज्यामध्ये आपण एखादी गोष्ट डिक्लेअर करतो, एखादं स्टेटमेंट आपण सांगतो समोरच्याला, एखादं वाक्य आपण सांगतो, त्याच्यामध्ये आपण एक कंप्लीट थॉट सांगतो, त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह इटसेल्फ टेल्स अस. डिक्लेअर, आपण काहीतरी डिक्लेअर करतोय, त्याच्यामध्ये ठामपणे सांगतोय, म्हणून त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. सेकंड इज इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? इंट्रोगेशन, एखाद्याचं इंट्रोगेशन करणं म्हणजे त्याला क्वेश्चन विचारणं. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आर दोज सेंटेन्सेस वेन वी आस्क क्वेश्चन टू समवन. म्हणजे आपण ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारतो त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. थर्ड, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आर दोज सेंटेन्सेस विच एक्सप्रेसेस अवर इमोशन. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे काय? तर ज्या वाक्यांमध्ये आपले इमोशन्स एक्सप्लेन होतात, त्याला इमोशन्स आपण आपले दाखवतो, त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यांमध्ये आपण कमांड देतो किंवा रिक्वेस्ट करतो. इन सेंटेन्सेस when we give command or we request to someone, those are called imperative sentences. So now we'll see the example of these 4 kinds of sentences, so the concept will get clear to you. Types of sentences. First, assertive or declarative sentence. This sentence relates to fact, thought, opinion and end with full stop. आता डिक्लेरेटिव्ह किंवा असरेटिव्ह सेंटेन्समध्ये काय सांगितलेलं असतं? आपल्याला एखादा फॅक्ट सांगितलेला असतो, एखादी थॉट सांगितलेली असते किंवा एखादं ओपिनियन दिलेलं असतं. आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे नेहमी फुल स्टॉपसोबत एंड होतात. द व्हेरी सिम्पल वे, जर तुम्हाला टाईप्स ऑफ सेंटेन्सेस ओळखण्यासाठी आले, इफ द क्वेश्चन इज लाईक दॅट, फाइंड द टाईप ऑफ सेंटेन्स. ओके, तुम्हाला एक सेंटेन्स दिला आहे आणि त्याचा तुम्हाला टाईप शोधायचा आहे. तर जर त्याच्यामध्ये फुल स्टॉप असेल तर तो काय असेल? तो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल. आणि जर त्याच्यामध्ये काही सांगितलेलं असेल आपल्याला, फॉर एक्झाम्पल डिक्लेअर केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल डेव्हिड लव्स ट्रॅव्हलिंग विथ फ्रेंड. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे? एक फॅक्ट सांगितलं आहे की डेव्हिड जो आहे त्याला ट्रॅव्हलिंग करायला, फिरणं त्याला खूप आवडतं त्याच्या मित्रांसोबत, ही त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे इथे. आणि इट एंड्स अप विथ द फुल स्टॉप. सो जसं आपण वरती म्हटलं, दिस सेंटेन्सेस रिलेट टू फॅक्ट अँड इट एंड्स अप विथ द फुल स्टॉप. सेकंड, imperative sentence.
ॲन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेसेस अन ऑर्डर, रिक्वेस्ट, कमांड और सजेशन. जसं मी म्हटलं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आपल्याला त्यामधून काय कळतं, तर आपल्याला एखादी ऑर्डर दिली आहे किंवा आपण एखाद्याला रिक्वेस्ट करतो आहे, तर ते आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमधून कळतं. फॉर एक्झाम्पल, गो टू द ग्रॉसरी शॉप. नाव ओव्हर हिअर कमांड इज गिवन, जा, ग्रोसरी शॉपमध्ये जा. ओके, किराणाच्या दुकानामध्ये जा असं आपल्याला सांगण्यात आलं आहे. तर ही ऑब्व्हियसली कमांड आहे. जर मला कोणाला रिक्वेस्ट करायची तर मी कसं म्हणेन, प्लीज गिव्ह मी युअर पेन. सो प्लीज मी रिक्वेस्ट करते की मला तुझा पेन दे. सो वी कम टू नो दॅट दिस इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. थर्ड, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जिथे आपण क्वेश्चन विचारतो असे सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स अ सेंटेन्स दॅट आस्क अ क्वेश्चन अँड एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. आता इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन कसे ओळखायचे, तर जे क्वेश्चन मार्कनी एंड होतात सेंटेन्स, दोज आर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, वेन डिड ही विल कम टू माय हाऊस. आता इथे आपण बघितलं की हा एक प्रश्न आपण विचारतो आहे की तो माझ्या घरी कधी येईल, आणि हा एंड होतो आहे क्वेश्चन मार्कनी. तर इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि असरेटिव्ह सेंटेन्सेस फाइंड आउट करणे इज व्हेरी इझी. Now fourth one is exclamatory sentence. A sentence that expresses some strong, unexpected and extraordinary emotion. जसं मी आधीच सांगितलं की एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस म्हणजे जे आपले इमोशन, जे आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करतात, त्या सेंटेन्सेसना एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतात. आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस हे नेहमी एक्सक्लॅमेशन मार्कनी संपतात. जसं असरेटिव्ह सेंटेन्स फुल स्टॉपनी पूर्ण होतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन मार्कनी पूर्ण होतात, तसेच एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस हे फुल स्टॉपनी एंड, हे एक्सक्लॅमेशन मार्कनी एंड होतात. एक्झाम्पल, प्लीज टॉक टू मी. आता इथे जसं मी म्हटलं की एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस एक्सक्लॅमेशन मार्कनी एंड होतात, तर तसं तुम्हाला एक्सक्लॅमेशन मार्क इथे दिसतंय नावच्या नंतर. प्लीज टॉक टू मी नाव. आत्ता माझ्याशी बोल असं मी सांगते, मी माझे इमोशन एक्सप्रेस करते इथे. जसं मी म्हणेन, हुर्रे आय वोन द मॅच, अलास. हे सर्व जे आहेत ते आपले इमोशन्स एक्सप्रेस करणारे वर्ड आहेत आणि हे नेहमी एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेसमध्ये येतात. जसं मी म्हणेन, हाऊ वंडरफुल द डे इज. हा जो दिवस आहे तो किती सुंदर आहे, आणि मी एक्सक्लॅमेशन मार्क पुढे जोडेन. तर हे सुद्धा एक एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सचे एक्झाम्पल आहे. सो आय होप चिल्ड्रन टिल हिअर यू अंडरस्टूड what are the types of sentences and how we have to find it out. So in further part we will see the exercise on this chapter. Thank you.